आम्ही नम्रतेची अक्षरं काढली तर तुमच्या आमच्या जीवनाचा ग्रंथ सुद्धा सुंदर बनतो. फक्त त्याच्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे तुम्ही आम्ही आपल्या जीवनाच्या पाठीवर अक्षरं कुठली काढतो हे महत्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही इथं आल्यानंतर जे जे वाक्य बोलत होतात त्याच वाक्याचा संदर्भ घेऊन मी सांगतो. खरंच आई वडीलच हे पहिले गुरु असतात आपले. आई वडिलांच्या नंतर इथं बसलेले गुरु असतात. फक्त ह्यांचं ऐकायचं असतं. ह्यांनी तुमच्यासारख्या चिखलाच्या गोळ्याला घडवणारे, आकार देणारे, भाजणारे, खऱ्या अर्थानं हे तुम्हाला चिखलाच्या गोळ्यातून सुंदर गाडगं तयार करून किंवा दगडातून मूर्ती बाहेर काढणारे शिल्पकार असतात. त्या शिल्पकाराच्या शिल्पाच्या नजरेला त्या दगडातली मूर्ती सापडती आणि मूर्तीचा जर देव झाला, मंत्री सुद्धा त्याच्या पुढे नतमस्तक होत असतो. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जीवन घडवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गुरुचं फक्त ऐकणं आणि त्या मार्गावरती चालणं एवढी तयारी पाहिजे. तुमच्यातले मला सांगा की घरी गेल्यानंतर 4 तास शाळेमध्ये शिकवलेला किती जण अभ्यास करतात?